शुभचिंतन, शुभ इच्छा, शुभ बोलणं आणि शुभ करणं, ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे शुभचिंतन. कळलं की नाही? पहिलं शुभचिंतन तुम्ही करायला लागलात ना की पुढल्या गोष्टी आपोआप आहेत. पुढल्या गोष्टी आहेत. तुम्ही एकदा चालायला लागलात की मुक्कामाला पोचणार. मग मुक्कामाला पोचणार. पण चालायलाच फक्त सुरुवात करा. कळलं की नाही? तसं शुभचिंतन म्हणजे तुम्ही चालायला सुरुवात केली आणि शुभचिंतन तुम्ही करायला लागलात की तुम्ही मुक्कामाला जाऊन पोचलात, म्हणजे जीवनाचं सोनं तुमचं झालंच म्हणून समजा. आता गंमत अशी आहे, जे चिंतन आहे त्याच्याबद्दल मी मगाशी सांगितलं की भगवंतानी संतांनी चिंतनाबद्दल खूप काही सांगितलं. पण चिंतन म्हणजे काय? चिंतन म्हणजे विचारांनाच जेव्हा आपण विशिष्ट तऱ्हेची गती देतो तेव्हा त्याला चिंतन असं म्हणतात. विचारांना आपण विशिष्ट दिशेने जेव्हा गती देतो तेव्हा त्याला चिंतन असं म्हणतात. आणि म्हणून चिंतन हा विचारच आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं की जगातील 99.99% लोक अनिष्ट विचार करतात. आणि म्हणून जीवनामध्ये जे दुःख भरलेलं आहे त्याला कारण संसार नाही, हे अनिष्ट चिंतन आहे, हे अनिष्ट विचार आहे. पण कोणालाच ठाऊक नाही, कोणालाच ठाऊक नाही की अनिष्ट विचार आपण जे करतो त्यामुळे जीवनामध्ये अरिष्ट निर्माण होतो, हेच ठाऊक नाही. आणि म्हणून आपण दिल खुलास अनिष्ट चिंतन करत असतो. दिल खुलास आपण अनिष्ट विचार करीत असतो आणि दिल खुलास आपण अनिष्ट बोलत असतो. चार माणसं एकत्र जमली, काय बोलतात पहा. चार बायका एकत्र जमल्या, काय बोलतात पहा. म्हणजे मी काय म्हणतो ते तुमच्या लक्षात येईल. कोणीही दुसऱ्याबद्दल चांगलं बोलेल तर हराम. काय गंमत आहे बघा. मी एक घडलेली गोष्ट सांगतो. आमचे एक माजी ट्रस्टी, कळलं की नाही, ते एका माझ्यासारखेच एका गव्हर्मेंटमध्ये ह्याच्यामध्ये मोठे ऑफिसर होते. ते दुपारच्या वेळेला एकत्र बसून चहा प्यायचे आणि चहा पिता 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 मग त्यांच्या ज्या गोष्टी चालायच्या त्याच्यामध्ये वरिष्ठांची निंदा, कनिष्ठांची निंदा, कलिगची निंदा असं चाललेलं असायचं. मी एक दिवस निंदा करणं ह्याच्यावरच प्रवचन केलं. त्यांनी ते ऐकलं आणि त्यांनी ठरवलं आतापासून निंदा करायची नाही, आपण निंदा करायची नाही. झालं. दुसऱ्या दिवशी ते ऑफिसला गेले. ऑफिसला गेल्यानंतर दुपारच्या वेळेला सगळे चहाला बसले आणि त्यांनी सांगितलं, हे बघा आजपासून आपण एक ठराव पास करायचा. काय? कोणाची निंदा करायची नाही, कोणाचीच निंदा करायची नाही. आपण बोलायचं तर चांगलंच बोलायचं, नाही तर गप्प राहायचं. सगळे म्हणाले वा 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 म्हणाले. ते म्हणाले असं तुम्ही काय सांगा? म्हणे आमच्या सद्गुरूने सांगितलं. कळलं की नाही? बरोबर. मग आजपासून आपण कोणाची निंदा करायची नाही, सगळ्यांनी ठरवलं. झालं. एकमेकांच्या तोंडाकडे बघतात, बोलत नाही कोणीच. अहो बोला ना. काय बोलायचं म्हणाले. बोलायचं काय? निंदा करायची नाही, मग बोलायचं काय? सगळे गप, कोणी बोलत नाही. आता बायकांना असं म्हणतात, बायकांना वय विचारलं की बायका गप्प राहतात. कळलं की नाही? पण दुसरा एक मार्ग आहे, बायकांना सांगायचं फक्त चांगलं बोलायचं तरी गप्प राहतात. हे मी काय सांगतोय, साध्या गोष्टी आहेत पण आपल्याला ते लक्षात येत नाही. आणि तुम्ही अनिष्ट बोलता त्याचा परिणाम तुमचे जे आजूबाजूला मुलं खेळत असतात ना त्यांच्यावर होतो. तो संस्कार आहे. संस्कार दोन प्रकारचे असतात. एक संस्कार आपण करतो आणि दुसरे संस्कार होतात. हे तुम्ही जे बोलता ना त्याचे संस्कार मुलावर होतात. तुम्हाला करावे लागत नाही, ते आपोआप होतात. कळलं की नाही? कोणीतरी येतो आहे आणि बाप मुलाला सांगतो की तो गृहस्थ येतो आहे ना, त्याला सांग मी घरात नाही. मुलगा सांगतो वडील घरात नाही, तो निघून जातो. मुलावर संस्कार काय झाले? खोटं बोलणं. खोटं बोलणं मुलावर संस्कार झाला. वडीलच खोटं बोलतं, मग आपल्या बोलायला काय झालं? तेव्हा संस्कार हे केले जातात आणि संस्कार हे होतात. ही गोष्ट आपण लक्षात घेतली तर तुमच्या ध्यानात येईल की आपण सहज अनिष्ट बोलतो आणि त्याचे संस्कार मुलावर होतात. आपण सहज अनिष्ट चिंतन करतो आणि त्याचे परिणाम
इतरावर होतात. सासू सुनांची जी भांडणं होतात ना, त्याचं कारण सासू सुनेबद्दल अनिष्ट चिंतन करते आणि सून सासूबद्दल अनिष्ट चिंतन करते आणि बाहेर जाऊन अनिष्ट बोलते म्हणजे चिंतन अशुभ, बोलणं अशुभ एकमेकांबद्दल. तर परिणाम काय होतो, एकमेकांकडे शत्रू म्हणून पाहतात. एकमेकांकडे शत्रू म्हणून पाहतात. माणसं किती नेगेटिव्ह विचार करतात. याचं एक मी तुम्हाला अलीकडे मला एका बाईने जे गोष्ट सांगितली ना, त्याच्यावरून मला ध्यानात आलं की माणसं किती अनिष्ट चिंतन करतात. एका बाईने आम्हाला सांगितलं, अगदी अलीकडली 4 दिवसापूर्वीची गोष्ट, इथे येण्यापूर्वी. म्हणाले तिच्या ऑफिसमध्ये एक बाई, तिचा मुलगा जरा मोठा झाला तेव्हा हिने विचारलं, आता तू सून कधी आणणार? ही काय म्हणते, शत्रू कशाला घरात आणू? बघा, सुनेला घरात आणणं म्हणजे शत्रूला घरात आणणं असा विचार त्या बाईचा. आता मला सांगा, सून घरात आल्यानंतर काय होणार? काय म्हणजे विचारच घाणेरडे, विचार वाईट, विचार अनिष्ट. आणि हे आपण इतक्या सहज करतो आणि सहज बोलतो की आपण काहीतरी पाप करतो आहोत, त्याच्यातून ताप निर्माण होणार आहे ह्याची जाणीवसुद्धा माणसाला नाही. आज कोकणचा कॅलिफोर्निया होत नाही, त्याचं कारण का? माणसं हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, कर्तृत्ववान आहेत, सगळं आहेत, मग का नाही? विचार वाईट. कोकणातल्या लोकांचे विचार जे आहेत, मी काल सांगितलं, होय रे महाराजा. होय रे महाराजा काय? शेजारच्या माणसाला पुढली चतुर्थी दिसता कामा नये, होय रे महाराजा. काय विचार? असे विचार जर तुम्ही एकमेकांबद्दल करू लागलात तर त्या ज्या व्हायब्रेशन्स ज्या आहेत, त्या विचारांच्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत त्या तुम्ही दुसऱ्यांपर्यंत पोचवता. हे आकाश ही गोष्ट अशी चमत्कारिक आहे आणि आकाश हा एक मोठा चमत्कार आहे. किंबहुना आकाश म्हणजे पंचमहादेवापैकी, पंचमहाभूतापैकी एक देव आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. हे आकाश हे असं आहे की आकाशातून कुठेही जायला आपल्याला अडथळा निर्माण होत नाही. आणि म्हणून आपण जे विचार करतो त्याचे जे स्पंद आहेत, त्याच्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत, त्या ज्याच्याबद्दल आपण विचार करतो त्याच्यापर्यंत पोचायला काहीमध्ये अडथळा येत नाही. भिंतीचा सुद्धा अडथळा येत नाही, कशाचाच अडथळा येत नाही. तुम्ही कोणाबद्दल वाईट चिंतन केलं, वाईट विचार केले की त्याच्यापर्यंत तुमच्या व्हायब्रेशन पोचतात आणि त्याच्याकडून तुम्हाला जी रिॲक्शन मिळते ती तशीच असते. हे आपल्याला कळत नाही, कोणी सांगतही नाही. कोणी सांगत नाही. कळलं की नाही? सांगतात तीर्थयात्रा करा, आमच्या मठाला वारंवार भेटी द्या, म्हणजे तुमचं सगळं काही बरं होईल, असल्या गोष्टी सांगतात. पण बाबा रे, शहाणपण जीवनाला आवश्यक आहे, चांगले विचार करणं आवश्यक आहे, हे कोणी सांगत नाही. कारण त्यांच्याच जवळ नसतं ना ते तुम्हाला काय सांगणार. आणि म्हणून जीवनविद्येने या गोष्टीचं पूर्णपणे विचार करून सुखी जीवनाची गुरुकिल्ली तुमच्या विचारात आहे, तुमच्या चिंतनात आहे. हा शोध लावला. आता गंमत अशी आहे की चिंतन आम्ही करायचं म्हणजे काय करायचं, कसं करायचं, असं तुम्ही मला विचारा. मी तुम्हाला सांगू का, चिंतन करण्यामध्ये तुम्ही सराईत आहात आणि पटाईत आहात. कसं काय वामनराव सांगू? तुम्ही चिंता करता की नाही? चिंता करण्यामध्ये सराईत आणि पटाईत आहात की नाही? का नाही? कोणी म्हणणार नाही म्हणून. कारण चिंतन करण्यामध्ये आपण पटाईत आहोत आणि इतका त्याचा आपल्याला सराव झालेला आहे की चिंतन आपण अनिष्ट चिंता करतो आहोत हे आपल्याला कधी लक्षात येत नाही. इतकं आपण त्या अनिष्ट चिंतनाशी आपण तद्रूप झालेलो असतो. मग चिंता करणं म्हणजे चिंतन करणं. लक्षात घ्या, चिंता करणं म्हणजे चिंतन करणं, पण ते अनिष्ट. मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे,
कळलं की नाही? चिंती परा ते येई घरा. काय सुंदर म्हण आहे. कळलं की नाही? चिंती परा ते येई घरा. त्याचा अर्थ काय आपण लावला? आपण सर्वांनी असा अर्थ लावला की दुसऱ्याचं आपण जर वाईट चिंतन केलं तर ते आपल्या घरापर्यंत पोचेल, आपल्याकडे परत येईल. चिंती परा ते येई घरा. हा जो अर्थ आपण लावला ना, हा सत्याची एक बाजू झाली. सत्याची एक बाजू झाली. पण त्याची दुसरी बाजू आहे ती आपण कधी लक्षातच घेतली नाही. त्याची जी दुसरी बाजू आहे ती आपण लक्षातच घेतली नाही. ती काय आहे की आपण जर शुभचिंतन जर दुसऱ्याचं केलं तर आपण त्याच्याबद्दल जे चिंतन करतो ते आपल्याकडे बुमरँग होऊन परत येतं. हा त्याचा दुसरा अर्थ. आणि म्हणून तुम्ही जर दुसऱ्यांचं चांगलं इच्छिलं, दुसऱ्यांबद्दल तुम्ही चांगलं चिंतिलं, दुसऱ्यांची भरभराट व्हावी, दुसऱ्यांचं कल्याण व्हावं, दुसरे सुखी व्हावे, दुसरे आनंदी व्हावे, सर्व यशस्वी व्हावे, असं जर तुम्ही चिंतन केलं तर चिंती पराती येई घरा असं होईल. जे तुम्ही चिंतन कराल ते तुमच्या जीवनामध्ये निर्माण होईल. ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. तुमच्या हातामध्ये मी आता दिल्या. तुम्ही शुभचिंतन करायला शिका. आज शुभचिंतन करायचं म्हणजे काय करायचं? हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहुरे. हे शुभचिंतन. हे शुभचिंतन तुम्ही करायला लागलात ना की चिंती परा ती येई घरा. तर ह्याच्यामध्ये संबंध प्रार्थनेमध्ये काय काय महत्त्वाचं आहे ते बघा. सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली असं मी जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगाल? मनात सांगा. एका मिनिटात मनात सांगा, मनात. आणि मग मी तुम्हाला सांगतो काय ते बरोबर का चूक तुम्ही बघा. ह्या संबंध प्रार्थनेमध्ये एकच शब्द सर्वात महत्त्वाचा आहे, सर्वांना. सर्वांना हे महत्त्वाचं आहे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. आरोग्य आलं आहे, चांगली बुद्धी आली. अहो चांगली बुद्धी आली की सर्व आलं की. सर्व जे आहे ना त्या बुद्धीमध्ये आहे ना. बुद्धीत जर दुर्बुद्धी ते कदा नुपोजव नारायणा असं तुकाराम महाराज म्हणतात. ही जी दुर्बुद्धी आहे ना ती सर्व दुःखाला कारणीभूत आहे. आणि म्हणून सद्बुद्धी, म्हणून सद्बुद्धी ते सांगायचा मुद्दा. आपण काय मागतो? देवा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. कारण आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे. आणि आरोग्य जर बिघडलं तर सगळं बिघडलं. इफ हेल्थ इज लॉस्ट ऑल इज लॉस्ट. म्हणून जीवनविद्येचा एक अमृत तुषार आहे. हेल्थ इज वेल्थ, हेल्थ इज हेवन, हेल्थ इज हार्वेस्ट ऑफ हॅपीनेस, हेल्थ इज हार्मनी, हेल्थ इज एव्हरीथिंग. अँड देअरफॉर इफ हेल्थ इज लॉस्ट ऑल इज लॉस्ट. याचा अर्थ असा की हेल्थ म्हणजे वेल्थ म्हणजे संपत्ती आहे. हेल्थ इतकी संपत्ती या जगात दुसरी नाही. म्हणून धट्टी कट्टी गरिबी आणि लुळी पांगळी श्रीमंती असा एक धडा आम्हाला लहानपणी होता. आरोग्य म्हणजे श्रीमंतांना आरोग्य नसतं अशातला भाग नाही. आरोग्य महत्त्वाची संपत्ती आहे मला सांगायचं. आरोग्य ही महत्त्वाची संपत्ती आहे. ह्याच्यापेक्षा संपत्ती मोठी नाही. आणि हे आरोग्य नेमकं बिघडतं आपण ज्यावेळेला अनिष्ट गोष्टी करतो तेव्हा. तेल घी, तेल पण गेलं आणि घी पण गेलं, हाती आलं धुपाटणं. का होतं? अनिष्ट चिंतन, अनिष्ट चिंतन. आपण वेल्थला, संपत्तीला, पैशाला इतकं महत्त्व दिलं, इतकं महत्त्व दिलं की शरीराकडे आपलं लक्षच नाही. पीपल अर्न मनी ॲट द कॉस्ट ऑफ हेल्थ अँड स्पेंड मनी फॉर द सेक ऑफ हेल्थ. म्हणजे लोक पैसा 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 करतात आणि शरीराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.
आणि शेवटी परिणाम असा होतो की त्या आरोग्यासाठी शेवटी मिळवलेला सर्व पैसा खर्च होतो. मग शेवटी तुमच्या अकाउंटला काय राहिलं? शून्य. मिळवलं ते सर्व गमावलं, राहिलं काय? शून्य. तसं होतं. म्हणून आरोग्याला पर्याय नाही, आरोग्याला पर्याय नाही. म्हणून आम्ही काय सांगितलं, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे. चांगली बुद्धी दिली ना की आरोग्य आलंच ना. त्याला कळणार बुवा आरोग्य महत्त्वाचं आहे, बुद्धीलाच कळणार चांगल्या. पुढे काय आम्ही सांगितलं, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांना, मला म्हटलेलं नाही, माझ्या कुटुंबाला म्हटलेलं नाही, माझ्या मुलाबाळांना म्हटलेलं नाही, माझ्या नातवंडांना म्हटलेलं नाही. मग सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सुखात आणि आनंदात हे दोन शब्द आम्ही का वापरले? त्याचं कारण आहे. मी ते आता कारण जास्त एक्सप्लेन करत नाही, पण थोडक्यात सांगतो. हे जे सुख आपण म्हणतो ना, हे सुख आपल्याला अनुकूल विषयांच्या ठिकाणी मन स्थिर झालं की मिळतं ते सुख, आणि प्रतिकूल विषयाच्या ठिकाणी मन स्थिर झालं की मिळतं ते दुःख. आणि विषयांच्या पलीकडे जर मन एखाद्या ठिकाणी स्थिर झालं की मिळतो तो आनंद. म्हणून आनंद मिळविण्यासाठी तुम्हाला एक सोपी युक्ती सांगतो. एक पैसा खर्च नाही बरं का. हे वामनराव पै सांगतात ना, त्याला पैसा खर्च नाही आणि कष्ट नाही. तुम्ही फक्त एकच करायचं, कळलं की नाही, की ही जी प्रार्थना जी आहे, ही प्रार्थना शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे, की ही जी प्रार्थना जी आहे सतत आपण म्हणत राहायचं, सतत म्हणत राहायचं. आणि या प्रार्थनेच्या ठिकाणी जर तुमचं मन स्थिर झालं की तुम्हाला आनंदाच्या लाटा तुमच्या ठिकाणी निर्माण होतील. आणि हा आनंद कुठे ठेवू आणि कुठे नको असं तुम्हाला होईल. फक्त प्रार्थनेच्या ठिकाणी मन स्थिर करायचं. आज तुमचं मन स्थिर सहज होतं सिनेमाच्या ठिकाणी, सहज होतं नाटकाच्या ठिकाणी, पण प्रार्थनेच्या ठिकाणी मन स्थिर होणं हे तुम्हाला जमत नाही. पण एकदम जमणार पण नाही. आणि जमणार नाही असं नाही, थोडे प्रयत्न केले ना जमतं, थोडे प्रयत्न केले की जमतं. आणि प्रार्थना म्हणता 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 जेव्हा मन प्रार्थनेच्या ठिकाणी स्थिर होतं तेव्हा आपल्याला मिळतो तो आनंद मिळतो. त्याला स्वानंद असं शास्त्रात म्हणतात. स्वानंद म्हणजे काय? स्वतून जो आनंद येतो तो स्वानंद. स्व, आता स्व या शब्दापासून शिव हा शब्द आलेला आहे. हा शिव कुठून आला? स्वपासून जो शब्द आला त्याला शिव म्हणतात. शंभू, शंभू म्हणजे कुठून आलं? स्वयंभू म्हणजे शंभू, कळलं की नाही? त्या म्हणजे स्वचा संबंध आहे. हा जो स्व आहे ना हा स्वयंभू आहे. हा जो स्व आहे ना हा स्वयंभू आहे, म्हणून त्याला शंभू म्हणतात, म्हणून त्याला शिव म्हणतात. पण आम्ही शिवशंभो म्हणतो, ह्याला काहीच कळत नाही शिव म्हणजे काय शंभू म्हणजे काय. तेव्हा सांगायचा मुद्दा असा, हे जे आहे काय की आपण जेव्हा चिंतन करतो, शुभचिंतन करतो, त्यावेळेला आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत असतात. आणि म्हणून प्रार्थनेच्या ठिकाणी मन जर तुम्ही स्थिर कराल, आनंद. म्हणून सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. मला एकाने विचारलं, वामनराव ऐश्वर्य कशाला तुम्ही मागितलं आहे? म्हणजे काय तुला दारिद्र्य पाहिजे? तुला दारिद्र्य पाहिजे का? नाही नाही म्हणा, आम्हाला दारिद्र्य कसं, म्हणून ऐश्वर्य मागितलं. कळलं की नाही? तुला दारिद्र्य नको ना, म्हणजे इतरांना पाहिजे आहे का? तेव्हा दारिद्र्य ही गोष्ट अशी आहे की आमच्या लोकांना ऐश्वर्य हा शब्दसुद्धा उच्चारायला लाज वाटते. आणि म्हणून ऐश्वर्यात ठेव म्हटल्यानंतर कोणीतरी विचारतो आहे ऐश्वर्यात काय, कशासाठी हे मागितलं? कारण आपल्या हिंदुस्थानचा जर इतिहास पाहिला ना तर आपल्याला असं दिसून येईल की दारिद्र्याची उपासना आपण केली आणि म्हणून आपल्या वाट्याला दारिद्र्य आलं. अजूनही दारिद्र्य आपल्या वाट्याला आहे, कारण का? दारिद्र्याची आपण उपासना केली.
तुम्ही म्हणा असं कसं वामनराव, काहीतरी तुम्ही सांगता. मी जेव्हा सांगतो ना तेव्हा मी काहीतरी सांगत नाही. आता तुम्ही संन्यासी म्हटलं ना की तुम्ही त्याच्या पाठीमागे धावता. का धावता? का धावता? संन्यासांनी सगळं सोडलेलं असतं. आता ज्याने सगळं सोडलेलं आहे त्याच्या पाठीमागे तुम्ही कशाला धावता? पण संन्यासांनी सगळं सोडलं म्हणजे त्यांनी दारिद्र्य स्वीकारलं म्हणजे तो कोणीतरी मोठा झाला आणि म्हणून संन्यासी हा मोठा आणि म्हणून आपण त्याला शरण गेलं पाहिजे. ही तुमच्या ठिकाणी जी बुद्धी आहे, जी समजूत आहे, ती तुमच्या दुःखाला कारणीभूत ठरते. म्हणून विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला. का घेतला? सोन्यासारख्या बायकोचा त्याग का केला? घरादाराचा त्याग का केला? नातेवाईकांचा त्याग का केला? काय गरज होती? पण दारिद्र्याची उपासना करणं म्हणजे आपण काहीतरी मोठं करतो. साधू, माणूस साधू झाला की आपल्याला असं वाटतं काय काय सर्वस्वाचा त्याग करून, घरादाराचा त्याग करून, बायको मुलांचा त्याग करून असा हात त्याच्याबद्दल एवढं आपल्याला वाटतं काय मोठा माणूस सर्वस्वाचा त्याग करून गेला. मी सांगतो त्याग करून गेला नाही, पळून गेला. बायको मुलांना सोडलं का त्यांची जबाबदारी पेलता येईना. त्यांची जबाबदारी पेलता येईना. लग्न करण्याच्या वेळेला शपथ घेतल्या त्या विसरला. मी तिचं संरक्षण करीन, मी तिला आनंदात ठेवीन वगैरे वगैरे, ते सगळं विसरला. मुलाबाळांची जबाबदारी नको, मग जन्म दिलास कशाला रे बाबा? तुला जर मुलांची जबाबदारी नको होती तर. आणि त्या सर्वांना वाऱ्यावर सोडून जो मनुष्य आणि घरदार सोडून जातो त्याच्या पाठीमागे तुम्ही साधू म्हणून धावता. मग तुमच्या वाट्याला दुसरं येणार काय? शंकर म्हणतो तथा असतो. तो साधू पाहिजे ना, दारिद्र्य पाहिजे ना, जा तुम्हाला तेच मिळेल. आणि म्हणून हिंदुस्थानची प्रगती होत नाही तर कारण आम्ही दारिद्र्याची उपासना करतो. आणि म्हणून जीवनविद्या सांगते श्रीमंतीची उपासना करा. श्रीमंतीची उपासना करायची म्हणजे उद्योगाची उपासना करायची. म्हणून उद्योग हा सर्वात मोठा योग आहे असा जीवनविद्येचा सिद्धांत. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे,